जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओमध्ये आपला टॉपिक आहे की हॅकिंग पासून कसं वाचायचं. तर आधी हा मुद्दा लक्षात घ्या की हॅकिंग हे काय माहिती का, की जे लोक भिकारचोट दलिंदर लोक की ज्यांच्याकडे पैसा कमवण्याचं साधन नाही, जे मेहनत करून कधीच पैसा कमवणार नाही, कधीच कष्ट करून कधीच पैसा कमवणार नाही, पण हॅकिंग करून दुसऱ्यांच्या फोन पे वरून किंवा दुसऱ्यांच्या मोबाईल मधून 100% पैसा लुटणार. तर या अशा लोकांपासून हॅकिंग होण्याच्या आधी कसं वाचवायचं हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला एक मोबाईलची सेटिंग सांगतो, ती नक्की ऑन करा. एक हप्त्याला ते पासवर्ड जे आहे ते चेंज करत राहा. म्हणजे जर कधी हॅकिंगनं काही केलं किंवा हॅकरनं जर कधी काही केलं तर पासवर्ड हा तुम्हालाच माहित राहील किंवा बदलत राहील, असं म्हणजे त्याला चान्स सापडणार नाही. दुसरी गोष्ट, आपण आपल्या फोनातली कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कोणाला देऊ नका. आपला सक्का जरी मित्र असला, आपलं कोणी सक्क जरी असलं तरी त्याला काहीच इन्फॉर्मेशन देऊ नका. तुमचा पासवर्ड देखील देऊ नका, तुमचा फोन पेचा कोड देखील देऊ नका, काहीच देऊ नका. आणि कोणी अनोळखी माणसाला त्याने जर कधी म्हटलं की मला याला फोन लावायचा आहे, मला फोन द्या, तरीही त्याला फोन देऊ नका. सरळ सांगा की माझ्या फोनात रिचार्ज वगैरे नाही. हा झाला तुमच्या फोनाचा सांभाळण्याचा मुद्दा. दुसरी गोष्ट काय असते माहिती का, हे लोक काय करतात की तुमच्या मोबाईल मधून अनेक जणांना तुमच्या व्हॉट्सअपवरून असेल, SMS द्वारे असेल, कॉलद्वारे असेल, तर एक मेसेज पाठवता, एक ते काय म्हणतात ते सिम्बॉल पाठवता किंवा एक PDF पाठवता. मग आपल्याला वाटतं की हा आपला पाहुणा आहे, मग आपण त्याच्यावरती टच करायला जातो आणि त्याच्यावरती टच केल्यानंतर आपला सगळा डेटा त्यांच्याकडे ट्रान्सफर होतो. तर सगळ्यात आधी ज्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज आला असेल त्या व्यक्तीला डायरेक्ट कॉल करा, म्हणा तुम्हाला अशा प्रकारचं काहीतरी पाठवलंय का, तरच त्याला क्लिक करून ओपन करा. ओके. आणि ते PDF ला ओपन केल्यानंतर काहीच नाही, फक्त पूर्ण व्हाईट येतं. तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे नियम पाळा. आणि राहिला विषय हॅकिंगचा, तर लवकरात लवकर पोलीस अधिकारी आणि बाकीचे लोक याचा शोध लावणार आहेत. लवकरच या नराधामांना शिक्षा मिळणार आहेत. तर फोन हा जपून वापरा, कोणालाही इन्फॉर्मेशन सांगू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.